हॅलो फ्रेंड्स. तर आजच्या सेशनमध्ये जे आहे आपण काही मेन्स लेवलचे SBI ला टार्गेट करून सेंटेन्स रिअरेंजमेंट विथ वर्ड स्वॉप, म्हणजे आता दोन सेंटेन्सेस पण आहेत आणि त्यात काही वर्ड्स पण दिलेले आहेत, त्यांची स्वॉपिंग पण करायची आहे आणि सेंटेन्स पण रिअरेंज करायचे आहेत. तर थोडेसे हे टफ क्वेश्चन्स आहेत, ते बघूयात आपण आज. ठीक आहे, चला चला. क्वेश्चन बघितल्या बघितल्या तुम्हाला लक्षात येत असेल की काफी अच्छे लेवल का क्वेश्चन है. बघा, पहिला सेंटेन्स आहे, एकदा इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स टू स्टेटमेंट्स आर गिवन. ईच सेंटेन्स इज डिवाइडेड इनटू 4 parts and they are jumbled. Also in the sentences certain words are in bold and numbered form A to F, from A to F, which are the possible pairs to be interchanged. Choose the pair or pairs of the words that need or needs to be interchanged, and after rearranging the words, arrange the parts to make the sentences grammatically correct. म्हणजे काय, तर थोडक्यात तुम्हाला हे जे सेंटेन्सेस आहे त्यांना रिअरेंज पण करायचंय आणि हे जे वर्ड्स आहेत हे सुद्धा स्वॉप करायचे आहे. स्वॉप पण करायचं आणि रिअरेंज पण करायचं. चला, तर ह्या क्वेश्चन साठी थोडासा जास्त टाइम मी तुम्हाला देतो. ऑप्शन्स काय मी तुम्हाला दाखवत नाही, स्वतः ट्राय करा की कसा एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकतो आणि कुठले वर्ड्स जे आहेत ते स्वॉप होऊ शकतात. याच्यासाठी ट्रिक अशी की बोल्ड केलेल्या वर्डच्या राईट साइडला बघा कोणता वर्ड आहे आणि त्याला कुठला वर्ड मॅच होईल. जसं की ग्लास, व्हॅल्यू, स्टिंट, हरसेल्फ, असे एन्ड्युरिंग बॉन्ड्स. यांच्या लेफ्ट साइडला कुठला वर्ड जो आहे तो व्यवस्थित बसेल हे चेक करा. आणि सेंटेन्स रिअरेंजमेंटसाठी लास्ट वर्ड फर्स्ट वर्ड, लास्ट वर्ड फर्स्ट वर्ड, सेंटेन्सचा लास्ट वर्ड, सेंटेन्सचा फर्स्ट वर्ड दुसऱ्या सेंटेन्सचा, अशी ट्रिक जी आहे तुम्ही यूज करू शकतात. तर 3 मिनिटं देतो मी तुम्हाला या प्रश्नासाठी. ठीक आहे, ट्राय करा या प्रश्नाला. चला, केलेत का ट्राय? बघूयात. बघा मित्रांनो, ब्रिटल म्हणजे काय, जे लगेच तुटू शकतं, असं फ्रजाईल म्हणू शकतो ज्याला आपण. ग्लास ऑर्नामेंट आहे, काहीतरी ग्लासनी बनलेलं ऑर्नामेंट आहे, दागिना असू शकतो. adorned with intricate patterns and beautiful colors, खूप दिसायला सुंदर आहे ते कलर्स, छान आहे त्याचे. held dash value, memories and dash the enduring bonds of family and tradition for generations, passing down the legacy of cherished. असं कुठेतरी हे ऑर्नामेंट असू शकतं जे त्या फॅमिलीमध्ये वर्षानुवर्ष जे आहे पुढच्या पिढीला देत गेले असतील ते ऑर्नामेंट. बरोबर. पुढे
शी होल हार्टेडली डॅश हरसेल्फ इन हर डॅश स्टेंट ऑन द चॅलेंजिंग प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टमध्ये तिने स्वतःला झोकून टाकलेलं आहे. डिटर्मिनेशन गेनिंग व्हॅल्युएबल डॅश, तिला व्हॅल्युएबल काय मिळालं मग त्या प्रोजेक्टमधनं. फॉर फ्युचर गोल्स, पुढच्या गोल्ससाठी, लक्ष्यासाठी. नेव्हिगेटिंग थ्रू टास्क विथ रेझिलियन्स अँड, काहीच नाही पुढे, म्हणजे ऑब्व्हियसली डब्ल्यू हा लास्ट नाही असू शकत. बरोबर. आता बघा, लक्ष द्या, आधी आपण वर्ड्स स्वॉप करून टाकूया. आधी आपण वर्ड स्वॉप करून बघूया कोणते कोणते होतात. बघा, डिस्पाइट इट्स ब्रिटल नेचर, त्याचा नेचर ब्रिटल होता, लगेच तुटेल असं होतं. द डॅश ग्लास ऑर्नामेंट, आता जर ब्रिटल आहे म्हणजे नाजूक आहे, मग नाजूक आहे तर डेलिकेट, डेलिकेट ग्लास ऑर्नामेंट, नाजूक आहे म्हणजे काय स्वॉप झालं बघा, ए आणि डी 100% स्वॉप होतं. शी डेडिकेटेड हरसेल्फ, तिने स्वतःला पूर्णपणे डेडिकेट करून टाकलेलं आहे. शी डेडिकेटेड हरसेल्फ म्हणजेच काय, एडी 100% स्वॉप झालेला आहे. मग adorned with intricate patterns, beautiful colors, held dash value, कशी व्हॅल्यू असेल, जर लहानपणापासून जे आहे किंवा पिढ्यानं पिढा ती ऑर्नामेंट जर पास ऑन होत आहे तर कशी व्हॅल्यू असेल, त्याची सेंटिमेंटल व्हॅल्यू असेल, इमोशनल काहीतरी असेल. बरोबर, त्याचा इम्पॉर्टन्स असेल काहीतरी, सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे त्या ऑर्नामेंटची. मेमरीज अँड डॅश द एन्ड्युरिंग बॉन्ड्स, काय दाखवते, ते फॅमिली मधलं बॉन्ड दाखवण्याचं काम करतंय. ते जे दागिना आहे, ते जे ऑर्नामेंट आहे, ते काय दाखवतंय, फॅमिलीचे स्ट्रॉंग बॉन्ड्स दाखवतंय, दर्शवतंय, सिम्बलाइज करतंय फॅमिलीच्या बॉन्ड्सला. म्हणजे इथं एक्सपिरियन्स द एंड्युरिंग बॉन्ड्स नाही, सिम्बलाइजिंग, सिम्बलाइजिंग द एंड्युरिंग बॉन्ड्स. म्हणजे बघा, सिम्बलाइजिंग तिकडे गेला, तिला त्या प्रोजेक्टमध्ये काम करून व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स मिळालेला आहे, एक्सपिरियन्स मिळालेला आहे. आणि तिने जे काही काम केलं, जितक्या वेळ पण तिने ते काम केलं, ब्रीफ, थोड्या काळ का होईना, पण तिने जे काम केलं प्रोजेक्टमध्ये, तिला त्याचा एक्सपिरियन्स मिळाला. ब्रीफ स्टिंट, सेंटिमेंटल व्हॅल्यू, सेंटिमेंटल व्हॅल्यू त्या दागिन्याची, ब्रीफ स्टिंट तिची त्या प्रोजेक्टवरची. म्हणजे बघा मित्रांनो, काय काय स्वॉप झालं, एडी तर स्वॉप झालंच, बी आणि ई पण स्वॉप झालेलं दिसतंय, आणि आपल्याला सी आणि एफ सुद्धा स्वॉप झालेला दिसत आहे. एडी, बीई आणि सी एफ स्वॉप झालेलं आहे. मग बघा इकडे, एडी, बीई आणि सी एफ आहे का ऑप्शन मध्ये? एडी, बीई आणि सी एफ आहे बघा, एडी आहे, बीई आहे आणि सी एफ आहे. स्वॉपचा आन्सर सी आहे. अजून रिअरेंजमेंटचा बाकी बरं का. वर्ड स्वॉपचं जे आन्सर आहे ते आहे एडी, बीई आणि सी एफ. एडी, बीई आणि सी एफ आहे. ठीक आहे, चला मग आता सेंटेन्स रिअरेंज करून बघूया ते आपल्याला जमतात का. क्वेश्चन नंबर 2 जे आहे बघा, डिस्पाइट इट्स ब्रिटल नेचर, सपोज पी जसं तसं राहतो आहे, पी जसं तसं राहतो आहे. द डेडिकेटेड ग्लास ऑर्नामेंट adorned with intricate patterns and beautiful colors held sentimental value. Despite its brittle nature, the delicate glass ornament adorned with intricate patterns and beautiful colors held sentimental value, memories and dash, and symbolizing the enduring bonds of a family and tradition for generation, passing down a legacy of cherished, नाही cherished, 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 cherished शेवटी असू शकतो का? नाही असू शकत, नाही असू शकत. बघा, चेरिश्ड मेमरीज असं म्हणू शकतो. अशा मेमरीज ज्या आपण खूप वेळ लक्षात ठेवू, चेरिश्ड मेमरीज, ह्या मेमरीज मी लाईफ टाइम चेरिश करेल, लाईफ टाइम मी लक्षात ठेवेल मेमरी असं म्हणतो. मग चेरिश्ड मेमरीज असं येऊ शकतं, चेरिश्ड मेमरीज असं येऊ शकतं. बर बघा, मग पीचा तसं तसं राहिला, पी हा पी तसंच राहिला. adorned with intricate patterns and beautiful colors, held sentimental value for generations, passing down a legacy of cherished memories and symbolizing the enduring bonds of family and tradition. PQSR असं झालेलं आहे. का बरं? लेगसी ऑफ चेरिश्ड काय? लेगसी ऑफ चेरिश्ड काय पुढे? चेरिश्ड मेमरीज, आठवणी ज्या तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवाल अशा आठवणी, चेरिश्ड मेमरीज. म्हणजेच काय, एस नंतर आर येणं कंपल्सरी होतं, एस नंतर आर येणं कंपल्सरी होतं. चेरिश्ड मेमरीज, चेरिश्डनी सेंटेन्स संपू नाही शकत. मग झालंय PQSR. PQSR बघूया कुठं PQSR दिलेला आहे का. PQSR मला इथं दिसतं आहे, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. नो अरेंजमेंट तर येऊच नाही शकत. आन्सर आपलं डायरेक्ट ए ह्या हिशोबाने आलेलं आहे कारण PQSR आहे.
तरी क्रॉस चेक करायला आपलं UTWV करून बघू. आन्सर तसं आपलं ए आलेला आहे आणि 100% आन्सर याचं एच असू शकतं. परंतु आपण जस्ट क्रॉस चेक करून बघूया UTWV येतं का. बघा, in her brief stint in her brief short stint on the challenging project, काय झालं, शी त्या प्रोजेक्ट मध्ये शी होल हार्टेडली डेडिकेटेड हरसेल्फ. बरोबर तर आहे, शी होल हार्टेडली डेडिकेटेड हरसेल्फ. मग अँड तर संपू नाही शकत, हे तर आपण पहिलेच बघितलं. नेव्हिगेटिंग थ्रू टास्क विथ रेझिलियन्स अँड डिटर्मिनेशन. कोणता पार्ट येतो, व्ही पार्ट आहे. UTWV मग आहे की आन्सर आपलं UTWV. हे काय, PQSR आणि UTWV. खूप चॅलेंजिंग हा प्रश्न होता. वर्ड स्वॉपचा आन्सर ADBE आणि CF होतं आणि सेंटेन्स रिअरेंजमेंटचा आन्सर PQSR अँड UTWV असं होतं. बरोबर. तर ह्या क्वेश्चन मध्ये थोडासा टाइम देऊन जे आहे तुम्हाला क्वेश्चन्सला सॉल्व्ह करावं लागेल. पहिले स्वॉप करून बघा. स्वॉपचं आन्सर आलं तर एक सेंटेन्स फ्रेम होऊन जातो, म्हणजे परत परत ते जुना वर्ड बघायची गरज नाही पडत. या बोर्डवर असं लिहिल्यावर ते कट होऊन जातं, आपण काय लिहिलं तर कट होऊन जातं. परंतु तसं न करता आपल्याला तुमच्या नोट्समध्ये किंवा जो पेपर मिळतो ऑब्व्हियसली एक्झाम मध्ये तेव्हा आपल्याला लिहून ठेवायचं आहे ते. ठीक आहे, वेळ लागला तर चालेल, मेन्स मध्ये भरपूर टाइम असतो, पण ॲक्युरसी ठेवा. ठीक आहे, चला. तर आपला आन्सर आलेला आहे सी आणि ए. तर याच बेसिसवर पुढचा सुद्धा प्रश्न आहे बघा. क्वेश्चन नंबर 2. वेळ घ्या, पहिले वर्ड स्वॉप करून टाका आणि मग सेंटेन्स रिअरेंजमेंट ट्राय करा. चला, येत आहे का.
बघा, द फर्वंट डिसेमिनेशन ऑफ सेडिशियस आयडियाज असं जर पकडलं तर सेडिशन बद्दल बोललं जातं, राजद्रोह ज्याला आपण म्हणतो. सेडिशियस आयडियाज अँड द सिग्निफिकंट डॅश टू द स्टॅबिलिटी ऑफ अ कंट्री. आता मला सेडिशन दिसतंय, इन्साइटिंग म्हणजे काहीतरी भडकवणे दिसतंय, म्हणजे नेगेटिव्ह, अनरेस्ट होतो, प्रोटेस्ट करतात लोक. त्याच्याने आपल्या डेमोक्रेसीला धक्का बसतो, आपल्या एक बनवलेल्या स्ट्रक्चरला धक्का बसतो असं ते म्हणतायत. मग बघा मित्रांनो, द फॉरवर्ड डिसेमिनेशन ऑफ डॅश आयडियाज अँड द सिग्निफिकंट डॅश टू द स्टॅबिलिटी ऑफ कंट्री. आपल्या कंट्रीच्या स्टॅबिलिटीला धोका निर्माण होतो, थ्रेट निर्माण होतो, थ्रेट टू द स्टॅबिलिटी ऑफ अ कंट्री. थ्रेट तिकडे गेलं म्हणजेच काय तर 100% बी आणि डी स्वॉप झालेला आहे. बरोबर. ऑफर्ड स्टनिंग विस्टाज, ऑफर्ड तिकडे गेलं. ठीक आहे, पुढे बघा. फाउंडेशन ऑफ एस्टॅब्लिश्ड डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर्स, गव्हर्नन्स स्ट्रक्चर्स. आपल्या डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर्सला, गव्हर्नमेंटच्या काही स्ट्रक्चर्सला, गव्हर्नन्सच्या काही स्ट्रक्चर्सला धक्का पोहोचवतं जेव्हा लोक थोडस सेडिशियस वागतात, राजद्रोह करतात, प्रोटेस्ट करतात, अनरेस्ट निर्माण होतो लोकांमध्ये, रायट्स होतात, तेव्हा कंट्रीच्या स्टॅबिलिटीला धोका निर्माण होतो, थ्रेट पैदा होतो, थ्रेट टू द स्टॅबिलिटी ऑफ अ कंट्री. आणि गव्हर्नन्स स्ट्रक्चर्सला जे आहे ते धक्का पोचतो. अंडरमाइनिंग द फाउंडेशन्स ऑफ एस्टॅब्लिश्ड गव्हर्नन्स स्ट्रक्चर्स. गव्हर्नन्स म्हणजे एफ कुठे गेला, सी कडे गेला, म्हणजेच बी डी आणि सी एफ हे स्वॉप होत आहे. बीडी आणि सी एफ हे स्वॉप होत आहे. इथं चॅलेंज येऊन जाणार, चॅलेंज ऑफ द ग्रेट आउटडोर्स. कुठेतरी काहीतरी टेरेन बद्दल बोलताय, माउंटेन्स व्हॅलीज बद्दल बोलता आहेत, आणि तिथं हाईक वर जाणे जे आहे ते लोकांना मजेशीर वाटतं. ठीक आहे. ऑफर्ड स्टनिंग विस्टाज अलाउइंग द चॅलेंजिंग हाईक थ्रू रगेड ॲडव्हेंचर्स टू कनेक्ट विथ नेचर अँड रिलिश एन्जॉय द इन्व्हिगोरेटिंग चॅलेंज ऑफ द ग्रेट आउटडोर्स. माउंटेनवर क्लाइंब करणं वगैरे जे आहे ते तुम्हाला काय करतं, एनर्जेटिक फील करवतं आणि तुम्हाला ते उत्साह जे आहे तो निर्माण होतो, असं इथं म्हटलं जात आहे. ॲडव्हेंचर्स जे आहेत त्यांना भारी वाटतं ते. ठीक आहे, मग बघा आपलं काय काय स्वॉप झालं होतं, सी आणि एफ, बी आणि डी. बघूयात मग बीडी सी एफ आन्सर आहे का. आहे बघा, बीडी पण आहे आणि सी एफ पण आहे. आन्सर याचं डी आहे. आन्सर काय आहे, बीडी आणि सी एफ आहे. ठीक आहे, मग आता रिअरेंजमेंट बघूयात. बघा बरं रिअरेंजमेंट. द फर्वंट डिसेमिनेशन ऑफ सेडिशियस आयडियाज अँड द सिग्निफिकंट थ्रेट टू द स्टॅबिलिटी ऑफ अ कंट्री. पी जर तसाच राहू दिला मी, द फर्वंट डिसेमिनेशन ऑफ सेडिशियस आयडियाज अँड द सिग्निफिकंट थ्रेट टू द स्टॅबिलिटी ऑफ अ कंट्री पोटेन्शियली इन्साइटिंग अनरेस्ट. अनरेस्ट इन्साइट होईल ना, भडकवणे, हिंसा भडकाना, इन्साइटिंग अनरेस्ट असं म्हणू शकतो. क्यू त्याच्या जागेवर बरोबर, परंतु त्याच्यानंतर झाला एस, अनरेस्ट अँड अंडरमाइनिंग द फाउंडेशन्स ऑफ एस्टॅब्लिश्ड चॅलेंज स्ट्रक्चर्स, इन्साइटिंग प्रमोशन ऑफ डिस्कंटेंट. एक सेकंड रुक जाओ. इन्साइटिंग अनरेस्ट, पण मग त्याच्याने तो लास्ट नाही बसणार ना. पोज अ आर कधीच शेवटी नाही असू शकत मित्रांनो. बघा आर कधीच शेवटी नाही असू शकत, कारण पोज अ काय, एक सेकंड रुक जाओ, थोड़ा सा दूर से देखता हूं मैं उसको. चला ठीक आहे, बघा इन्साइटिंग अनरेस्ट हे तर 100%, इन्साइटिंग अनरेस्ट हे 100% आहे. भडकाना, अनरेस्ट भडकाना, ठीक आहे, दंगा भडकाना टाइप्स. क्यू नंतर एस कंपल्सरी आहे, इन्साइटिंग अनरेस्ट. मग बघा द फर्वंट डिसेमिनेशन ऑफ सेडिशियस आयडियाज, हे जे वारंवार सेडिशियस आयडियाज पसरतात, राजद्रोह करण्याचे आयडियाज पसरतात लोकांमध्ये, अँड द डॅश अँड द प्रमोशन ऑफ डिस्कंटेंट अमॉंग पीपल. दोन गोष्टी होत आहेत बघा, द fervent dissemination of seditious ideas and the promotion of discontent among the people can pose a significant threat, असंच म्हणावं लागेल. पोज अ थ्रेट पोज करतात, पोज अ थ्रेट. सो पी आर के बाद हो जाएगा क्यू और लास्ट में हो जाएगा एस. म्हणजे आन्सर हे पी आर क्यू एस असं असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, क्यू एस ची पेअर बनली, क्यू एस बघितला,
PRQS पोज अ सिग्निफिकंट थ्रेट. PRQS. मग बघूया PRQS आहे का? आहे. PRQS इकडे आहे. इथं नाही, इथं नाही, इथं नाही. टाइम वेस्ट क्यू करू? टाइम वेस्ट का करू? आन्सर ऑब्विसली UTVWच असणार आहे. आन्सर हे ऑप्शन नंबर सी UTVWच असणार आहे. एकदा आपण क्रॉस चेक करून बघू. PRQS तर आपलं आलंच आहे. PRQS तर आपलं आलंच आहे. UTVW येत आहे का चेक करून बघू. चला. द चॅलेंजिंग हाईक थ्रू रगेड टेरेन असते. रगेड माउंटेनचे ट्रॅक्स असतात. रगेड, ठीक आहे, रगेड असतात जे. चला मग यू नंतर टी. रगेड टेरेन ऑफर्ड स्टनिंग विस्टाज अलाउविंग what? Allowing adventurers to connect with the nature. Allowing what? Adventurers to do what? To connect with the nature and relish the challenge of the great outdoors. Enjoy the challenge of the great outdoors. UTVW 100% UTVW याचा आन्सर आहे. मग आपलं आन्सर PRQS आणि UTVW हे 100% करेक्ट आहे. 100% काय आहे? करेक्ट आहे. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं, वेळ लागला तर चालेल, ॲक्युरेसीवर लक्ष द्या. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. ट्राय दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 ट्राय करा बरं. चला जमतंय का? बघा मित्रांनो, लक्ष द्या. आता मला दिसतंय डेडिकेशन अँड डॅश आणि कशाबद्दल बोललं जाते बघा? बिझनेस बद्दल बोललं जाते. कशाबद्दल बोललं जाते? बिझनेस बद्दल बोललं जाते. काय म्हणतात? ही इज अ डॅश लीडर, ही इज अ डॅश बिझनेसमॅन. धीरूभाई अंबानी वॉज अ डॅश लीडर किंवा बिझनेसमॅन. विजनरी, लांबचा विचार करणारा, दूरदृष्टी असते ज्यांच्यात, विजनरी असं म्हटलं जातं ना. मग बघा, रिफ्लेक्टेड देअर डॅश अँड डेडिकेशन, अटेन्शन अँड डेडिकेशन.
अटेंशन एंड डेडिकेशन नहीं आएगा दोस्तों, विजन एंड डेडिकेशन, त्यांची विजन, ठीक आहे, विजन वहा चला जाएगा, विजन अँड डेडिकेशन. आणि इश्यूज वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, इश्यूज डिमांडिंग अटेन्शन. विजन कसं, विजन कसं, इश्यूज डिमांडिंग अटेन्शन म्हणजे काय सॉल्व झालं, ए आणि ई 100% सॉल्व झालेला आहे, ए आणि ई 100% सॉल्व झालेला आहे. बर, आता बघा, इंटू अ रायट, दंगा झालेला आहे. ॲज प्रोटेस्टर्स डॅश विथ पोलीस, असं जर मी म्हटलं तर प्रोटेस्टर्स डॅश विथ पोलीस डॅश विथ लॉ एन्फोर्समेंट, अरे मारामारी केली, क्लॅश्ड विथ पोलीस, क्लॅश्ड विथ पोलीस. मग क्लॅश इकडे आला, क्लॅश तिकडे होता, सी आणि एफ स्वॉप झालं. बिझनेस लँडस्केप, कसं लँडस्केप, बिझनेस लँडस्केप. क्लॅश इकडे जाणार आहे 100%, लँडस्केप तिकडेच जाणार, त्याच्याच जागेवर जाणार. प्रोटेस्टर्स क्लॅश्ड विथ द पोलीस, सिंपल ॲज दॅट. ए ई आणि सी एफ प्रेसिंग इश्यूज असं म्हटलं जातं. कसे इश्यूज आहेत, प्रेसिंग इश्यूज आहेत. मग डी काय स्वॉप होत नाही, डी कुठंच स्वॉप होत नाही, म्हणजे फक्त ए ई आणि सी एफ स्वॉप होतो, फक्त ए ई आणि सी एफ स्वॉप होतो. डी कुठंच स्वॉप होत नाही, कट केला, कट केला, कट केला, कट केला. आन्सर आहे फक्त ए आणि सी एफ 100%. प्रेसिंग इश्यूज असं म्हटलं जातं, ठीक आहे. रेसिझम इज अ प्रेसिंग इश्यू, कास्टिझम इज अ प्रेसिंग इश्यू, ठीक आहे. करप्शन इज अ प्रेसिंग इश्यू. तर ए ई आणि सी एफ 100% आन्सर हे बी आहे. आता आपल्याला बघावं लागेल की सेंटेन्स रिअरेंजमेंट काय होतं आहे. आता याला थोडंसं ट्रिकने करूया, खूप जास्त टाइम लागतोय. याला ट्रिक वापरू शकतो का, 100% वापरू शकतो. बघा, आताच आपण बघितलं मित्रांनो, प्रोटेस्टर्स क्लॅश्ड विथ पोलीस लॉ एन्फोर्समेंट, प्रोटेस्टर्स क्लॅश्ड विथ लॉ एन्फोर्समेंट म्हणजे डब्ल्यू नंतर टी कंपल्सरी, डब्ल्यू नंतर टी कंपल्सरी आहे, कारण क्लॅश्ड विथ द पोलीस, प्रोटेस्टर्स क्लॅश्ड विथ लॉ एन्फोर्समेंट, डब्ल्यू नंतर टी कंपल्सरी आहे. मग तो कुठं दिसतो, बघा, इथं दिसतो नाही, पूर्ण ऑप्शन कट केला. इथं दिसतो नाही, पूर्ण ऑप्शन कट केला. इथं दिसतो नाही, पूर्ण ऑप्शन कट केला. इथं दिसतो, हो, माझा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. नन ऑफ दिस मला कुठं दिसत नाही, आन्सर माझं डीच आहे. का बरं टाइम वेस्ट करायचा आहे, जर कळून गेलेला आहे डब्ल्यू नंतर टीच येऊ शकतो, तर तुम्हाला फक्त इथंच दिसतो 100% आन्सर आर एस क्यू पी आणि व्ही डब्ल्यू टी यूच आहे. म्हणजे एवढा पण वेळ नाही लागायला पाहिजे, आपण खूप इझिली सुद्धा याला सॉल्व्ह करू शकतो. काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला एक लास्ट क्वेश्चन घेऊ आपण आजचं, एक लास्ट क्वेश्चन घेऊ. ट्राय करा क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 ट्राय करा.
चला, झालंय का बघा. बऱ्यापैकी टाइम दिला मी तुम्हाला. चला, ड्युरिंग हिज अकॅडमिक टेन्युअर प्रोफेसर जॉन्सन फिजिक्स पब्लिशिंग डॅश रिसर्च अँड मेड डॅश कॉन्ट्रीब्युशन्स टू क्वांटम. काय आता क्वांटम फिजिक्स असतंय, मला माहिती आहे बरं का, तुम्हाला पण माहिती असेल क्वांटम फिजिक्स, बरोबर, क्वांटम फिजिक्स. ठीक आहे, पुढे मेंटोरिंग मेनी स्टुडंट्स विथ हिज डॅश ऑफ नॉलेज. बर, द एन्शियंट आर्टिफॅक्ट्स बॅफलिंग significant left archaeologists perplexed, confused as they tried to civilizations achievements offering a wealth into a mysterious past, decipher सोडवणे, enigmatic, mysterious, groundbreaking, hinting at a lost. बर, चला तर पहिले वर्ड आपण स्वॅप करून घेऊयात. कसे कॉन्ट्रीब्युशन्स केले असतील त्याने, त्या फिजिक्सच्या प्रोफेसरने कसे कॉन्ट्रीब्युशन्स केले असतील? सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन्स केले असतील. त्याच्या रिसर्चने त्याने काय केलं? सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन्स जे केले आहेत. सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन्स म्हणजे डी आणि बी 100% स्वॅप होतो. डी आणि बी 100% स्वॅप होतो, बरोबर. सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन्स. बर, पुढे बघा. आता बघा, त्याच्याकडे काय होतं? नॉलेजचा भंडार होता, नॉलेजचा खजाना होता, वेल्थ ऑफ नॉलेज होतं त्याच्याकडे. काय होतं? वेल्थ ऑफ नॉलेज. आधी आपण चेक करू, आपल्याला डायरेक्ट एका वर्डने आन्सर येतं आहे का? जसं की वेल्थ ऑफ नॉलेज केलं तर म्हणजे काय स्वॅप झालं? सी आणि ई. सी आणि ई आहे का कुठे? सी आणि ई चेक करा. बघा, इथं आहे नाही, इथं आहे नाही, इथं आहे नाही. मग आन्सर फक्त येत असू शकतं ना, कारण नन ऑफ दिस कुठे दिसत नाही. कशाला टाइम वेस्ट करायचा आहे? आन्सर काय आहे? ए एफ बी डी आणि सीई. कारण वेल्थ ऑफ नॉलेज झालं ना. पास्ट मध्ये झलक, पास्ट मधली झलक, ग्लिम्स इन टू द पास्ट म्हणजेच काय तर सी आणि ई 100% स्वॅप होतो. याच्यावर मला कळालं सी आणि ई स्वॅप झालेला आहे. आणि ऑप्शन मध्ये फक्त इथंच मला सी आणि ई दिसतो, म्हणजे 100% आन्सर हे एच आहे, अजून काहीच नाही असू शकत. म्हणजे काय काय स्वॅप होतंय बघा, ए एफ बी डी आणि सीई. ए एफ बी डी आणि सीई 100% स्वॅप होतो आहे. बर, पुढे आपलं काय आलं होतं? क्वांटम फिजिक्स आलं होतं ना. क्वांटम फिजिक्स म्हणजेच काय तर आर नंतर पी कंपल्सरी. अच्छा, एक ही आहे वो नाही, क्यू आहे वो. एक सेकंड, आर नंतर क्यू आहे तो. एवढा पार्ट आर आहे आणि एवढा पार्ट क्यू आहे. बर, मग आर नंतर क्यू कंपल्सरी झालेला आहे. आर नंतर क्यू कंपल्सरी झालेला आहे जर क्वांटम फिजिक्स असं पकडलं तर. ठीक आहे, आर नंतर क्यू बघूयात. आर नंतर क्यू कुठं आहे? इथं नाही, इथं नाही, इथं आहे आणि इथं आहे. तर आपल्याकडे दोन ऑप्शन्स उरले आहेत, चेक करावं लागेल. पी आर क्यू एस किंवा एस आर क्यू पी. ठीक आहे, चेक करून बघू, चेक करून बघू. एस नी आन्सरची सुरुवात होईल का? मेंटोरिंग मेनी स्टुडंट्स विथ हिज ग्लिम्स ऑफ नॉलेज ड्युरिंग हिज अकॅडमिक टेन्युअर. बर, ठीक आहे, चेक करावं लागेल. ड्युरिंग हिज अकॅडमिक टेन्युअर प्रोफेसर जॉन्सन made significant contributions to quantum physics, publishing groundbreaking research and Surla and mentoring many students with his glimpse of knowledge. Yes, mentoring many students with his glimpse of wealth of knowledge. इथं wealth आलेलं आहे ना. सो PRQS 100% PRQS आन्सर आहे. म्हणजे याचा आन्सर आहे PRQS आणि TUWV. म्हणजेच काय तर आपलं आन्सर हे 100% करेक्ट आहे, कारण PRQS अजून कुठेच मला दिसत नाही. TUWV हेच स्ट्रक्चर असू शकतं. TUWV हेच स्ट्रक्चर असू शकतं. बघूयात आहे का TUWV. बर, द एन्शियंट आर्टिफॅक्ट्स बॅफलिंग डॅश लेफ्ट आर्किओलॉजिस्ट परप्लेक्स्ड. They tried to नंतर V1 decipher 2 plus V1 TUW decipher enigmatic dash hinting at a lost civilization. Lost civilization TUWV 100% स्वॅप होत आहे. 2 नंतर V1 लागतो, हे जर लावलं असतं तर decipher ने आपल्याला करता आलं असतं.
म्हणजेच काय, तर याचा आन्सर 100% PRQS आणि TUWV असंच आहे. ठीक आहे. तर चांगल्या लेवलचे आपण 4 प्रश्न बघितले आहेत. तुम्हाला क्वेश्चन्स बघितल्यावर कळायला असेल की भरपूर जो आहे वेळ लागतो, डोकं जे आहे ते शांत ठेवावं लागतं आणि या क्वेश्चन्सला अटेम्प्ट करावं लागतं. याची PDF मी तुम्हाला इंग्लिश विथ क्षितिजा टेलिग्राम चॅनल पाठवून देतो. एक क्वेश्चन होमवर्कला देतो आहे, पुढचा क्वेश्चन नंबर 5 तो बघा आणि जे आहे प्रॅक्टिस सुरू ठेवा. प्रॅक्टिस सुरू ठेवा. असेच भरपूर क्वेश्चन्स आपण आता पुढच्या सेशन मध्ये बघणार आहे. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम अँड पेशन्स. विल सी यू नेक्स्ट टाइम. थँक्यू.